या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। पोलीस निरीक्षकाला चक्क बुक्कीने मारहाण, फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। तर मंडळी, याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की आरोपी नाईंट्या उर्फ ओंकार संतोष नलावडे, राहणार सुंदराबाई डाक प्रशालाजवळ, बांधवस्ती, दमाणीनगर, सोलापूर यांनी व इतर 2 ते 3 इसम हे प्रजा मटन स्टॉल बाजूला रामलाल चौक, सोलापूर या ठिकाणी तक्रार चालू असताना वरील आरोपी नाईंट्या उर्फ ओंकार सतीश नलावडे हा स्वतःहून रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर स्वतःचे डोके व तोंड आपटून घेत असल्याने त्यास डोक्यातून रक्त येत होते। त्यावेळेस फौजदार चौडी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल दिनेश नारायण घंटे यांनी त्यास रिक्षातून फौजदार चौडी पोलीस ठाणे येथे आणले असता रिक्षामध्ये फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल दिनेश घंटे यांच्या अंगावर थुंकून शिवीगाळ करून फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल दिनेश घंटे यांच्या शर्टला धरून ओढाओढ केली। पोलीस ठाण्यात उपचाराची वैद्यकीय यादी तयार करत असताना आरोपी नाईंट्या उर्फ ओंकार संतोष नलावडे हा पुन्हा शिवीगाळ करून परत पोलीस कॉन्स्टेबल दिनेश घंटे यांच्या अंगावर थुंकून आरडाओरडा करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद मानेसर यांनी त्यास शांत बसण्यास सांगितले असता यातील आरोपी नाईंटी नलावडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या छातीवरील डाव्या बाजूस हाताने बुक्की मारली। तसेच यातील आरोपीला अडवत असताना यातील आरोपी नाईंट्या नलावडे यांनी पुन्हा हाताने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ मारल्याने त्यांना जबर मुक्का मार लागले। सदर इसम हा पोलिसाचे शासकीय कामात अडथळा निर्माण करून फिर्यादीस धक्काबुक्की करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या छातीवर मारून जबर दुखापत केली आहे म्हणून पोलीस कॉन्स्टेबल दिनेश नारायण घंटे, नेमणूक फौजदार चौडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यातील आरोपी नाईंट्या उर्फ ओंकार संतोष नलावडे, राहणार सुंदरबाई डाग प्रशालाजवळ, बांधावस्ती, दमाणीनगर, सोलापूर याच्या विरोधात फौजदार चौडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 132, 221/1, 352, 351/2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून यासंबंधी पुढील तपास फौजदार चौडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।